तास। महावितरण विभागाकडून संपूर्ण लांजा तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे। याला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने तीव्र विरोध केला आहे आणि तसे लेखी निवेदन देत चर्चाही केली आहे। याच्यामध्ये कंझ्युमरचं ग्राहकाचं कुठल्याही प्रकारचं हित लक्षात घेतलं जात नाही। त्याच्यामुळे ती जी मोहीम आहे ती थांबवावी, ती मोहीम थांबवावी एवढीच आमची या घटकेला आता आपल्याकडे मागणी आहे। यासाठी आम्ही तुमचं निवेदन आलं ते निवेदन घ्या, त्याच्यानंतर हे करा, परत पाहिजे तर सविस्तर चर्चा करू, आम्हाला पॉलिसी सांगा, कारण आम्ही नंतर याच्यावर जन आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहोत। फक्त तुम्हाला एक ती संधी देतो आम्ही की मध्ये बसून मग तुमची पॉलिसी आमच्या प्रमुख पदाधिकारी कळली की आपण पुढची भूमिका ठरवू। पण तुर्तास मागणी एक आहे की आपल्याकडे अजून आम्ही सध्या शोधतोय की ज्यांच्याकडे लावलंय त्यांच्याकडे 5 पटीने मीटर वाढायला लागलेलं मी असं असेल तर आमचा सर्वसामान्य ग्राहक असेल तो हैराण जातील। आणि बाकी MSCBच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या सुविधा आहेत, त्याच्याकडे अजून पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे, त्या पहिला करा आणि मग तुम्ही स्मार्ट मीटर या ना। या सगळ्या गोष्टी ह्याच्यावर मी सविस्तर तुमच्याशी बोलायला येतो, पण आता सध्या बसवण्यात येणारे स्मार्ट मीटरमुळे वेळोवेळी रिचार्ज करणे, त्याची देखभाल दुरुस्ती करणे ही गोष्ट ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला तसेच शेतकरी वर्गाला शक्य नाही। अनेक गावांमध्ये आजही इंटरनेट सुविधा नसल्याने स्मार्ट मीटर रिचार्ज करणे शक्य नाही। त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। या निवेदनाद्वारे आपणास विनंती करण्यात येत आहे की ज्या पद्धतीने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणकडून जोर जबरदस्ती केली जात आहे, ही कृती निषेधार्थ असून ती त्वरित थांबवावी। तसेच संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने स्मार्ट मीटर बसवण्यास आपला जो प्रयत्न सुरू आहे, या मनमानी कारभाराचा लांजा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून स्मार्ट मीटर बसवण्याची कृती आपण त्वरित न थांबवल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल। म्हणून या निवेदनाची दखल घेऊन आपण स्मार्ट मीटर बसवण्याचे काम करीत थांबवावे असा इशारा देण्यात आला आहे। आज महावितरण मध्ये सन्माननीय सर्वच पक्षाचे पदाधिकारी मुख्यत्वे करून यापूर्वी सुद्धा लांजा तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी महावितरणवर आले होते। अदानी समूहातर्फे जे स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत, ते स्मार्ट मीटर म्हणजे नेमकं काय, तर ते प्रीपेड मीटर हे जनतेच्या माथ्यावर मारले जात आहेत असं सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे। त्या मीटर सिस्टीममध्ये एक डेटा सेव्हिंग करण्याची एक कॅपॅसिटी आहे आणि त्याला सर्वसामान्य जनतेचा विरोध आहे। आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की त्या मीटर संदर्भात योग्य अशी जनसुनावणी सक्षम अधिकाऱ्यांनी जर येऊन घेतली नाही तर लांजा तालुक्यात एकही मीटर बसवून देणार नाही, हे आपण आजच महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे। तालुक्याच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या वतीनं आणि अनेक आमचे घटक पक्ष यांना एकत्र घेऊन महावितरणकडे आपण एक निवेदन दिलेलं आहे। जे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत हे त्याला आमचा विरोध आहे आणि ही विरोधाची भूमिका आज स्पष्टपणे महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेली आहे आणि हा निर्णय लोकांपर्यंत पोहोचवावा, आम जनता एकत्र घ्यावी, त्यांना हा महत्त्व पटवून द्यावं आणि त्यानंतर आम्ही जनतेच्या माध्यमातून ठरवू अशा पद्धतीने त्यांना विनंती देखील केलेली आहे। आणि तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवू नयेत अशी आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतलेली, सर्व शिवसैनिकांनी आणि जनतेने भूमिका घेतलेली आहे। त्या जनतेच्या भूमिकेशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।